नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GOP फ्यूल स्टेशनच्या आगास पेट्रोलियम या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जसं की गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण एकही व्हिडिओ अपलोड केलेली नाही आहे. आपण मागं 4-5 व्हिडिओ अपलोड केल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या GOP फ्यूल स्टेशनची सध्याची वर्क कंडिशन काय आहे, काय काम चालू आहे, कुठपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे, कोणकोणतं काम कंप्लीट झालेलं आहे, टँक एरिया, कॅनोपी एरिया, सेल्स बिल्डिंग एरिया, हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की काय काय काम कंप्लीट झालेलं आहे फ्यूल स्टेशनचं. परंतु गेल्या काही दिवसापासून 2 ते 3 महिन्यापासून आपण एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. तर आपण या 2-3 महिन्यामध्ये आपलं काय काय काम कंप्लीट झालेलं आहे हे पूर्ण आपण आता या व्हिडिओमध्ये कवर करून घेऊ आणि बघूया आपल्या पंपाचं आता सध्या काय काय काम कंप्लीट झालेलं आहे आणि काय काय काम कंप्लीट करणं बाकी आहे. आणि या व्हिडिओमध्ये पण बघू आपण की आपल्या फ्यूल स्टेशनची ओपनिंगची डेट कधी काढायची आणि किती % काम कंप्लीट झाले आणि किती बाकी आहे, आणि त्यानंतर आपल्या फ्यूल स्टेशनची ओपनिंग डेट आपण कधी काढणार आहोत हे पण या व्हिडिओमध्ये बघू. तर बघूया, चला. हे बघा मित्रांनो, ब्रँडिंगचं पूर्ण वर्क झालेलं आहे, पूर्ण कंप्लीट. हायमास इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे, टोटम इन्स्टॉलेशन पण झाले, टँक एरिया पूर्ण रेडी झालेला आहे, कर्विंग पूर्ण कंप्लीट झालेली आहे, पेवर बसायचे पूर्ण कंप्लीट झालेले, ड्रेनेज, डी झोन, एंट्रीचे पेवर बसायचं काम सध्या चालू आहे. तसे बघा मित्रांनो, समोरचं गार्डन एरिया पूर्ण रेडी आहे. ऑलमोस्ट 90% पंप पूर्ण रेडी झालेला आहे. अरे बघा मित्रांनो, रोड साईडला पण पेवर बसून झालेले आपले पूर्ण पंप ऑलमोस्ट रेडी. 95% कंप्लीट झालेलं आहे आपलं. हायमास, टोटम, यार्ड लाईट पोल, कर्विंग पूर्ण कंप्लीट. सध्या गार्डनिंगचं आणि समोरचे पेवर बसायचं काम चालू आहे. एक्झिट पूर्ण वर्क बघितलं की आपल्या GOP फ्यूल स्टेशनचं ऑलमोस्ट 90 to 95% वर्क पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. टोटल पूर्ण एरियामधले पेवर बसवणं कंप्लीट झालेले आहे. ब्रँडिंगचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर तसंच टँक एरिया पूर्ण ऑलमोस्ट रेडी, कर्विंगपासून पूर्ण झालेली आहे. तर बघूया आपण आता सेल्स बिल्डिंगचं काय काय काम कंप्लीट झालेलं आहे आणि सेल्स बिल्डिंगमध्ये सध्या काय काम चालू आहे ते सर्व आपण बघू आता. बघा, हे बघा, सेल्स बिल्डिंगचं ब्रँडिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. सध्या सेल्स रूममध्ये फर्निचरचं काम चालू आहे. सेल्स रूममध्ये, कॅश रूममध्ये फर्निचर पूर्ण रेडी झालेलं आहे. हे कॅश रूमचं फर्निचर, सिलिंगचं काम पण चालू आहे सध्या. हे बघा, वरती सिलिंगचं, लाईटचं काम पण चालू आहे सध्या, लाईट फिटिंग. टाईल्स, ग्रेनाईटचं सर्व काम कंप्लीट आहे. हे बघा, बाथरूम ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. टाईल्स पासून पूर्ण कंप्लीट. यार्ड लाईट पोल पण पूर्ण बसवलेले आपण. कर्विंग, समोरचा सेल्स बिल्डिंग समोरची ग्लास बसायचं काम बाकी आहे सध्या. अर्थिंग रॉड कंप्लीट.
आजच्या इलेक्ट्रिकल रूममध्ये बघू आपण काय 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 काम कंप्लीट झालेलं आहे. इलेक्ट्रिकल रूममध्ये पॅनल वगैरे फिटिंग चालू आहे सध्या. हे बघा, हे फर्निचर पॅनल वगैरे फिटिंगचं काम चालू आहे सध्या. वायरिंगचं चक्कर प्लेट पण बसायचं काम चालू आहे. हे PDB पॅनल, CVCF पूर्ण हे काम. हे समोरचं एअर कॉम्प्रेसरचं सेट पण रेडी आहे. एअर कॉम्प्रेसर सेट, चेंबर, एअरचं फाउंडेशन पण रेडी आहे पूर्ण. पूर्ण ऑल आर 90 to 95% वर्क ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. सध्या फक्त 10 ते 15% काम बाकी आहे. जसं की सेल्स बिल्डिंगचं ग्लासचं काम बाकी आहे. गार्डनचं काम बाकी आहे. अजून रोड साईडची कर्विंग बाकी आहे. आणि इलेक्ट्रिकल पॅनल आणि इलेक्ट्रिकल पॅनल वगैरे बसवणं चालू आहे सध्या. आणि फर्निचरचं काम एक थोडं बाकी आहे, ऑलमोस्ट झालेलं आहे ते पण. आणि जे वॉल कंपाऊंड आहे ते वॉल कंपाऊंड जे आपल्याला फिनिशिंग करायची, चॅनल फिनिशिंग म्हणजे आपल्याला 3 फुटाची जाळी मारायची. आणि बॅक साईडचं वॉल कंपाऊंडचं काम बाकी आहे. तर ते बी 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट होईल. म्हणजे येत्या 15 दिवसामध्ये आपल्या पंपाचं जे आपल्या स्टेशनचं एक 5 ते 10% जे काम राहिलेलं आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट होईल. आणि नेक्स्ट मंथमध्ये आपण प्लॅनिंग करू, आपलं फ्युल स्टेशनची ओपनिंग करण्याची प्लॅनिंग करू. बऱ्यापैकी काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, पूर्ण ब्रँडिंग वगैरे, हाय मास्ट, टोटम वगैरे सर्व काम कंप्लीट झालेलं आहे. हा या आर्थिंग चेंबर आहे. हे वॉटर चेंबर आहे. जे कॅनोपीचं जे पाणी आहे या पाईपमधून या चेंबरमधून पूर्ण ड्रेनेजला जाऊन मिळतं. DO पासून ओके आलेले बोलाड. इलेक्ट्रिकल चेंबर हे इलेक्ट्रिकल चेंबर 2. हे डस्टबिन आहे. हे बघा मित्रांनो, इलेक्ट्रिकल रूमचे, बाथरूमचे HMPS डोअर पूर्ण अवेलेबल झालेले आहे. अवघे 2 ते 3 दिवसामध्ये आपण हे फिक्स करू. म्हणजे बाथरूमचं आणि इलेक्ट्रिकल रूमचं काम पण आपलं 100% कंप्लीट होईल. बॅक साईडची वॉल कंपाऊंडचं काम आज सुरू केलेलं आहे आपण. तर ते पण 8 ते 10 दिवसामध्ये आपलं काम कंप्लीट होईल. टँक एरियाचं बी पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे.
फिलिंग पॉईंट ऑलमोस्ट रेडी आहे. पूर्ण काम कंप्लीट.